आज आपण उभे आहोत केशर आंब्याच्या प्लॉटमध्ये. केशर आंब्याची हाईट वगैरे कशा पद्धतीने आहे ते पाहू शकताय. काही जणांचं म्हणणं असतं की तुम्ही फक्त मोठी मोठी झाडं दाखवता. मित्रांनो तसं नाही, तुम्हाला ह्याची हाईट 9x12च्या बॅगमध्ये 5 किलोच्या बॅगमध्ये हा केशर आंबा आहे. हाईट तुम्हाला 4-4.5 फुटापासून ते अशा पद्धतीने 5.5-6 फुटापर्यंतची रोपं मिळणार आहे मित्रांनो. आता ह्याची लागण म्हणालात तर 12x8 वरती लागण केली तर अतिशय योग्य पद्धतीने त्याचं नियोजन होतं. 12x8 किंवा 10x10 वरती लागण केली तर, आणि मध्ये जागा पण प्रॉपर सुटते, ऊन पण खोडाला व्यवस्थित मिळतं. खोडाला ऊन भेटलं पाहिजे मित्रांनो, ऊन लागलं पाहिजे, तेव्हा त्याची खोडं चांगली होतात, मजबूत होतात, निरोगी राहतं झाड आपलं. तर त्याच्यासाठी 12x8 किंवा 10x10 हे दोन मापं आपण सांगत असतो. आता या दोन्ही मापांमध्ये जर का तुम्ही लावलं अंतर ठेवून 10x10 किंवा 12x8 वरती, तर तुम्हाला एकरी 450 रोपं बसतात. आणि आंब्यापासून उत्पन्न कशा पद्धतीने आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. केशर आंबा हा किलोवरती विकला जातो, डझनावरती विकला जात नाही मित्रांनो. आणि एका फळाची साईज म्हणालात तर 250 ते 300 ग्रॅम पर्यंत एका फळाची साईज जाते. त्याच्यामुळे एका किलोमध्ये फक्त 3 ते 4च आंबे बसतात. आता याला रेट 80 रुपये ते 180, 220 पर्यंत रेट मिळतो. आपण 80 रुपयेच पकडूया मित्रांनो. आणि कच्ची कैरी, आमचे काही कस्टमर आहेत त्यांनी कच्ची कैरी ही 60 रुपये किलोनी देखील घालवलेली आहे मित्रांनो. आपल्याला काही करायचं नाही, त्यांचं ते येतात, तोडतात, वजन करतात, घेऊन जातात, आपल्याला पैसे मोजून देतात. तर अशा पद्धतीने याचं नियोजन असतं मित्रांनो. आता हे 2 वर्षाचं रोप आहे. 2 वर्षाचं रोप लावल्यानंतर ह्याला आत्ता लागण केली आपण की छाटणी करायची असते 3 ते 3.5 फुटावरती. जमिनीपासून 3 ते 3.5 फुटावरती छाटणी केली की तिथून परत एकदा फुटवे निघून येतात. आणि ते फुटवे आले की त्यातले 3 फुटवे फक्त ठेवायचे, बाकीचे काढून टाकायचे. अशा पद्धतीने नियोजन करून जोपर्यंत आपण फळधारणा करून घेणार नाहीये झाडाकडून, तोपर्यंत वर्षातून 2 वेळा म्हणजे मे मध्ये आणि ऑक्टोबरमध्ये दोन्ही वेळेला हीट असते. तर त्या हीटच्या वेळेला आपल्याला ह्याची कटिंग करायची असते मित्रांनो. तर अशा वेळेला 2 वेळा कट झालं आपलं झाड की ते झाड एकदम बुशी होतं. फुटवे भरपुरात भरपूर निघाले पाहिजेत. ह्याच्यासाठी आपण सगळं काही नियोजन देत असतो. खताचं नियोजन असेल, कटिंगचं नियोजन असेल, सगळं काही आपण देत असतो मित्रांनो. आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला नवीन नवीन पाहिजे असतील आणि सविस्तर माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूबच्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तिथं देखील आपण हा व्हिडिओ पूर्णपणे माहितीचा देणारच आहोत. ह्याच्या आधी पण दिलेलीच आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल की कशा पद्धतीने लागण करायची आणि कशा पद्धतीने त्याचं ग्रो टिप्स काय आहेत त्याच्या, हे त्यांना समजण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.